हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरताना शिवसेना आणि भाजपचे नेते मात्र गैरहजर। मी नाराज नाही, इच्छुक होतो, पण प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होतेच असं नाही। सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय सर्वानुमते, छगन भुजबळ यांच्याकडून स्पष्ट। भाजपच्या मतांवर सुनेत्रा पवार राज्यसभेवर जाणार, संघ याला विरोध करणार का? संजय राऊतांचा सवाल। उद्धव ठाकरेंना मिळालेली मतं मराठी नाहीत, महाविकास आघाडीला मोदींविरोधातून मतदान झालं, मनसेच्या बैठकीत राज ठाकरेंचं वक्तव्य। मनसे विधानसभेच्या 200 ते 250 जागा लढवणार, मी कुणाकडे जागा मागायला जाणार नाही, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंकडून स्पष्ट। बाळासाहेबांना तुमच्या आणि उद्धव ठाकरेंच्या राजकारणामध्ये आणू नका, अमित शहांना सांगितलं होतं, मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंची माहिती। 40 आमदार फुटले तिथपर्यंत ठीक होतं, पण शिवसेना पक्ष आणि चिन्ह काढून घेतलेलं लोकांना पटलं नाही, राज ठाकरेंचं वक्तव्य। 40 आमदार पक्ष सोडून गेले नाही तर पक्ष वाचवण्यासाठी गेले, राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर। निवडणुका न लढवणाऱ्यांवर काय बोलायचं, आता कुठे उमेदवार देणार होते, पण फडणवीसांच्या आदेशामुळे तिथेही माघार घेतली, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंना टोला। बच्चू कडूंची पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईत बैठक, बच्चू कडू महायुतीमध्ये राहणार की बाहेर पडणार, आज घोषणा करणार। अंबादास दानवे आणि तानाजी सावंत मनोज जरांगे यांच्या भेटीला, सरकारचं शिष्टमंडळ देखील जरांगेंना भेटणार, शंभूराज देसाई राजेंद्र राऊतांसह संदीपान भुमरे अंतर्वली सराटीत जाणार। मी सरकारसोबत चर्चेला तयार, उद्या संध्याकाळी 5 वाजता पुढील दिशा ठरवणार, आता थेट अंमलबजावणी हवी, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, जरांगेंच्या 60 ते 70 जागा येतील, बच्चू कडूंचं आवाहन। रुपालीताई अजून किती मुस्कटदाबी सहन करणार, निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ, ट्विट करत सुषमा अंधारे यांचं रुपाली ठोंबरे पाटलांना ठाकरे गटात येण्याचं निमंत्रण। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।